मनू, मानसी. एक्सक्यूज मी, कोण हवंय तुम्हाला? मानसी देसाई. प्लीज तुम्ही त्यांना बोलावता का? तुम्ही कोण? मी मित्र आहे त्यांचा, चैतन्य. जरा काम आहे, प्लीज जरा अर्जंट बोलवा ना प्लीज. हो सर, तुम्ही बसा, मी मॅडमना इन्फॉर्म करते. मॅडम जरा इमर्जन्सी आहे, खूप अर्जंट काम आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज प्लीज म्हणतोय मी. चैतन्य, मानसी तू इथे कसं काय? काय झालं? मनू, आपल्याला लगेच निघावं लागेल, इमर्जन्सी आहे. चल. कुठे जायचंय? ते मी तुला सगळं वाटेत जाता जाता सांगतो. खूप अर्जंट आहे, खूप इमर्जन्सी आहे, आपल्याला लगेच निघायचं. चल. अरे आत्ता कशी येऊ? आई बरी आहे ना? नाही नाही, आई बरी आहे. जरा वेगळं काम आहे, वेगळी इमर्जन्सी आहे. मी आलो ना तुला न्यायला, पटकन चल. अरे अजून ऑफिस आवर्स संपायला 2 तास आहेत, आत्ता कशी येणार आहेत? माझी आई हाफ डे टाक, पण चल ना लवकर. मी आलो ना आता तुला न्यायला. अरे सर पण बाहेर गेलेत, असंच इन्फॉर्म केल्याशिवाय कशी येऊ मी? मानसी मॅडम, एक सजेस्ट करू का? समर सरांचा राईट हँड आहे ना भोपे, त्यांना इन्फॉर्म करा. हा, गुड आयडिया. आलेच. जरा लवकर. मी मित्र आहे त्यांचा, चैतन्य. खूप खूप जवळचा मित्र आहे. ओके. सॉरी आज जरा खूप इमर्जन्सी आहे म्हणून आलोय मी. कमिन. सर येऊ? हो मानसी मॅडम, या ना या. तुम्हाला कोण अडवणार? सर माझं एक काम होतं. पण समर सर तर नाही आहेत. नाही, माझं तुमच्याकडेच काम होतं. माझ्याकडे? हो, इट्स माय प्लेजर. बोला. सर ऍक्च्युली इमर्जन्सी आहे, त्यामुळे मी. आता तुम्हाला इमर्जन्सी होती तर मी काय करू? म्हणजे मी काय मदत करू? मला हाफ डे हवा होता. तुम्ही समर सरांशी बोलाल का एकदा? तुम्हीच बोला ना. नको सर. नाही, तुम्ही बोललात तर कसं तुमचं पटकन ऐकतील. नाही सर. तुमचे घरगुती संबंध आहेत ना? हा, समर सर फोन नाही उचलत आहे. ठीक आहे, मग तुम्हीच बोला समर सरांशी. म्हणजे मला असं वाटतं की ते तुमचं म्हणणं ऐकतील. माझं म्हणणं ऐकतील असं तुमचं म्हणणं आहे? मग फक्त बोलन. थँक्यू भूपे सर. मोस्ट वेलकम. येते. मला पाणी, चहा, कॉफी काही हवं? नाही काही नको, खूप घाईत आहे. ऐक ना ईशा, मी भूपे सरांशी बोलले, फक्त समर सर आले तर. हो, यू जस्ट डोंट वरी. ओके, मी सांगते सरांना, आणि काही लागलं तर इन्फॉर्म कर. ओके, टेक केअर. हो, बाय बाय. थँक्यू. हो बायको, माझ्या लक्षात मी कामच करतोय. हो माहितीये मला कोथिंबीर आणायची येताना. सॉरी सॉरी सॉरी. हो मी. हॅलो हॅलो, काय हो? नाही, इट्स ओके. तुम्ही कुठे घरी चाललात का? अहो ऐकताय ना, कुठे गेलात? तुला ना फोन. आवाज येत नाहीये तुमचा. काही नाही, मित्राचाच फोन आहे. मी जरा जातो, मला घाई आहे जरा. हा मित्रा. हा चैतन्य, तू आवाज ऐकलास? ऐकला ना, खूप घाण आवाज आहे का त्याचा? त्यात काय ऐकायचं? त्याचा नाही रे, त्याच्या फोनवर कोणीतरी बाई ओरडत होती. म्हणून मला काय वाटतं माहितीये, आपल्या अनिकेत पेक्षा ना तुला या मनोहर मध्ये जास्त इंटरेस्ट. चैतन्य, मार खाशील. चल लवकर. नाहीये ना? मग चल ना, कधीपासून सांगतो उशीर होतोय. चल लवकर. हो. चैतन्य, आपण आपल्या सोसायटीत आलोय. काय प्रॉब्लेम आहे मला आता सांग. तू सारखे सारखे तेच प्रश्न विचारू नको मला. लवकर चल तू फक्त. अरे मी ऑफिस मधून 2 तास लवकर निघाले. फालतूपणा केलास तर मार खाशील तू. तू मारणार आणि मी मार खाऊन घेणार म्हणून म्हातारी झाली आहेस तू. लवकर चल. गप्प बस रे. हे काम झाल्यानंतर खूप मार, पण आता चल ग माझी आई. चल 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 लवकर लवकर लवकर. इथे काय आहे चैतन्य?
अरे बाप रे बाप, बरं झालं आपण वेळेत पोहोचलो यार. चैतन्य आता इथे काय आहे? सांगतो सगळं सांगतो. आई शपथ, मेजर माती खाल्ली यार मी. आता काय झालं? अरे चावी माझी गाडीलाच राहिली. नाही, तू इथेच थांब, मी पटकन घेऊन येतो. कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. आलोच. जाऊ नकोस कुठे, थांब. लवकर ये. हा. फायनली झालं बाबा हे काम. चैत्य शेठ, हे काम झालंय, पण आणखी एक महत्वाचं काम बाकी आहे. चला. आणि येस मिसेस मानसी अनिकेत. आणि सोड ना. नाही सोडणार. आणि सोड ना. नाही सोडणार. आणि आई येईल. येऊ दे. आणि बाबा येतील. येऊ दे. आणि सासूबाई येईल. सोड ना. आणि काय म्हणालीस? आणि सोड सासू. हाय हाय, एवढी सुंदर खळी पडली ना म्हणू. मला वाटतं नाही 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 मनू, तुला भास होतायत. मनू, तुला भास होतायत. अनिकेत नाही आलाय. ए मनू, मी अनिकेत आहे. मी खरंच आलोय बघ. आणि आणि मला स्वप्नांच्या जगात घेऊन जा ना. हो, पण स्वप्नांच्या जगात घेऊन जाण्यापेक्षा जर मी आपलं स्वप्नच इथे आणलं तर. म्हणजे? एक मिनिट. काय? बघ बघ. आणि हे आपलं स्वप्न, आपलं घर. म्हणजे? आता मी नागपूरला गेलो होतो, तिथल्या मालकाची इथे बदलापुरात स्कीम चालू होती. ऍडव्हान्स बुकिंग करून आठवड्याभरात पेपर सबमिट करायचे आणि डील फायनल करायचे. हो, पण एवढे पैसे कुठून भरलेस तू? कसे? म्हणजे अगं, आता मी नागपुरात काम करत होतो ना, तिथल्या कामाच्या पेमेंट मधून मी हे ऍडव्हान्स बुकिंग केलंय. शेवटचे 5,000 रुपये राहिलेत, ते आपण भरूयात. अरे हो, पण इतकी घाई का केलीस सांग? उद्या EMI भरायचा असेल. अगं, आपण ते करूयात ना मॅनेज. आणि आपल्या लकी घरातच पैसे जमा झालेत ना. तू ना टिपिकल इंजिनियर आहेस. नुसते स्वप्नांचे ब्रिज बांधत राहा. मी अकाउंटंट आहे, कळलं ना? प्रॉफिट लॉस सगळ्याचा विचार करावा लागतो अरे मला. आणि हे जे काही आहे ना, म्हणून तू चिडू नकोस ना, चिडू नकोस. हे बघ, आपल्याला आई बाबांना आपल्या लग्नाबद्दल सांगायचंय. मग ते सांगायच्या आधी आपलं स्वतःचं घर असायला हवं की नको? हो रे, पण आता घरी पैशाचे खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. मग आता एवढा मोठा खर्च आणि मनू,
अगं आपण आत्ता लगेच जाणार आहोत का राहायला? आणि मला कळतंय पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, पण विषय गंभीर आहे म्हणून तुझा आणि खंबीर आहे. वेडा आहेस तू, वेडा. ह हे माझी आई काय म्हणते माहितीये, जो म्हणतो ना तोच असतो. हा, हे तुझं नेहमीच आहे. हा, म्हणजे काही बोलायला सुचलं नाही की जो म्हणतो तोच असतो. ते पण म्हणू, करूयात ना करायचं फायनल? म्हणू नाही, नको ना म्हणू, प्लीज म्हणू. पुढच्या प्रोसिजरचं कसं असणार आहे? उद्या सुरू करायच्यात. म्हणजे पैसे भरायचे उद्या शेवटचा दिवस आहे. पेपर सबमिट करायचे आणि प्लॉट फायनल करून घर आपलं. हे पण म्हणू, तुला बदलापूर फार लांब नाही पडणार ना? म्हणजे आता एवढ्या नाही, लांब. आणि तू माझ्या बरोबर आहेस ना, एवढंच पुरेसं आहे मला. मग तू जिथे उभा असशील ते माझं घर, आणि तू जिथे माझ्या बरोबर असशील ते माझं जग. हे पण मग आता इथे उभं आहे, पण मग बदलापूरच्या प्लॉट मार खाशील. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मार 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 ना यार. मागून दोघं आले बघ, त्यांना मार. शिट, हट. एक काम कर, मी राईटने पुढे जाते, मला कवर दे. अगं गादे आणायला चालले, मेलन गाद्या नेल्या ना, आणून नाही दिल्या. ही लोक अशीच करतात. आयुष्यपत आता मावशी कावर येते. तिला पण आत्ताच गाड्या आणायच्या होत्या. काय करू? काय शिटी, इथून कसा आवाज जाणार आहे? काय झालं? आणि काय झालं? कोणीतरी येते. हे कोण येतंय? तुला कसं कळलं? अगं चैत्याने माझं ठरलं होतं, कोणीतरी वर येत असेल ना तो शिट्टी मारून अलर्ट करणार. तू आणि चैत्या काय फालतू प्लॅन करता रे? म्हणून मी प्लॅन केला होता. आता चल लप कुठेतरी. हो, लप. इकडे. जा. माझी बॅग. हिंचाळे बाबा आले हे दारे, माझ्या करी दिवाळी. हिंचाळे बाबा. लाज वाटते तुला? लाज वाटते? मावशीला बघून शिट्टी वाजवतोस तू? आईशीला सांगू तुझ्या? नाही मावशी, तुला बघून शिट्टी नाही मारत आहे मी. आपलं ते असं जागा. हे आपलं ते काय? नाही, काय नाही. आणि ह्या काय तुझा असा? तू काय स्वतःला हनुमान समजतो ना? मला काय भीम समजतो? तुझी शेपटी उचलून मी ओलांडून जाऊ? काय जोक मारला मावशी, भारी जोक मारते तू एकदम. जोक वाटला तुला? जोक वाटलं बाजूला. जोक नाही मारला ना, मग मला का मारते तू? इकडे कुठे चाललीस तू? इकडे ना, हा रस्ता स्वर्गाला चाललाय. देवांना भेटीन, त्यांना सलाम करीन, त्यांना सांगेन माझ्या चैत्याला बुद्धी द्या म्हणून. थँक्यू. एक मिनिट. तुझं काय काम आहे तिकडे मला सांग. छोटस काम आहे ना? गाद्या घेऊन यायच्यात ना फक्त? आणतो ना मी. हा गाद्याचा आणाय. तुला कसा कळलं मला गाद्या आणायच्यात? मावशी, आता खालून एवढी ओरडत आली ना तू, ऐकलं आपण. माझा आवाज एवढा मोठा आहे? बस काय मावशी, आवाज कोणाचा? तुझाच आहे. माझा आवाज एवढा मोठा आहे? असू दे. बरं चल, मला जाऊ दे. अरे तुझ्या पोरासारखा आहे ना मी. माझ्या पोराची बरोबरी करू नको. तो तुझ्यासारखा असं चकाट्या पिटीत नाही. मलाच सांगते तो काय करतोय ते. तुला नाही माहिती तो काय करतो. तो ऑफिसर आहे मोठ्या कंपनीत. बरोबर, एकदम करेक्ट आहे तो. मावशी, एवढं छोटं काम मला करू दे. मी पाया पडतो. अरे ऐक मला सांगू दे पहिले. बघ, गादी आहे ना, गादी अशी गुंडाळून आणायची आहे. हा, 2 गाद्या आहेत, 2. आणि ना उषा आहेत आणि चादरी पण आहे. बरोबर, त्या सगळ्या आणायच्या. घोळ नको घालू आयुष्यात. बाय.
रिलॅक्स गाईज, रिलॅक्स रिलॅक्स. चैतन्य इज हिअर. थोडा टाइम प्लीज घ्या. बाहेर या. कुठे आहात तुम्ही? हॅलो चैत्या, तुला सांगितलं तो कोणी आलं तर मग शिट्टी मार. अरे उषा मावशी आली होती. आई मग गाद्या घ्यायला आली होती. केवढी ओरडले, केवढं मारलं तिने मला माहितीये का? सॉरी सॉरी. सॉरी काय, उचला गाद्या पटापट. हो हो करतो. अरे यार राण्याबाई, माझ्या आईने मला किरणा मालाची यादी दिली होती, ते पण आणायला विसरलो मी. आता तिचा पण मार खातो मी. चैत्या बावळट निघ. बावळट. काय हसतोयस काय? पटकन उचल गादी, पटकन गादी उचलू? उचलू गादी? गादी उचल. आणि गादी उचलू? गादी उचल. गादी उचलू? म्हणून आता आपल्या घराची एवढी छान गोड बातमी दिली मी, माझं तोंड गोड नाही करणार? हो, तोंड गोड करायचंय ना? मग चहा आणते ना, नवीन घरातला चहा. म्हणून ह्याला काय अर्थ आहे? हे बघ, हे आपलं किचन असेल आणि मग पुढे ओटा. आहे? तिकडे तिकडे. हा हा आपल्या घराचा दरवाजा. हा आता तू हे माप ओलांडून आत ये. आणि म्हणून इथे आपलं किचन असेल. हा हे असं. आणि हा आपला ओटा. आणि ना इकडे आपला हॉल असेल. इथे सोफा असेल, टीव्ही असेल, मोठी खिडकी असेल आणि ना एक खूप छान फॅमिली फोटो असेल इथे. आपण घरात कुठेही बसलो तरी तो फोटो आपल्याला दिसला पाहिजे. असं टीव्ही असेल. हे म्हणू अगं महत्वाचं राहिलं. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नाचे बहर, मनाच्या आभाळी अशी लहर, मनाच्या या